सो या लेक्चर मध्ये आपण स्टार्ट करत आहोत फुरियर सिरीजचा टाइप 3 दॅट इज -पाय टू पाय. सो टाइप 1 होता 0 to 2 पाय आणि टाइप 2 होता 0 to 2l. हे दोघे टाइप्स ऑलमोस्ट सेम बिहेव करतात, फरक त्यांच्या फॉर्म्युल्यामध्ये. टाइप नंबर 3 आहे -पाय टू पाय. याच्यात पण बऱ्यापैकी गोष्टी सेम आहेत, फक्त फॉर्म्युले चेंज आहे. आपण पहिले बघूया फॉर्म्युले काय. सो एफ ऑफ एक्स चा फॉर्म्युला बघा, a0/2 समेशन an cos nx प्लस bn sin nx. हा मेन फॉर्म्युला आणि 0 to 2 पायचा मेन फॉर्म्युला बघाल तर दोन्ही फॉर्म्युले सेम आहे. a0 an आणि bn चा फॉर्म्युला बघाल तर एक छोटा चेंज झालेला आहे. a0 an आणि bn चा 0 to 2 पाय टाइप 1 च्या फॉर्म्युल्यामध्ये इथे तिन्हीकडे 1 1 च्या ऐवजी काय झालं इथे 2. आणि सेकंडली जे लिमिट्स आहेत ते 0 to पाय तिथे होते 0 to 2 पाय आणि इथे आहे 0 to पाय. मग पाठ कसे करायचे फॉर्म्युले, तर आपलं 0 to 2 पायचे मेन फॉर्म्युले पाठ करायला सांगितले होते मी. तुम्हाला फक्त करायचंय काय, इथला जो 2 होता तो इथला कट करून समोर लिहिलाय, म्हणजे लिमिटचा जो वरचा 2 आहे तो तिथला कॅन्सल केला आणि मी कुठे लिहिला 1 च्या ऐवजी लिहिला तिन्ही फॉर्म्युल्यांमध्ये. बाकी सगळे फॉर्म्युले सेम. ओके, सो खूप छोटासा फरक आहे फॉर्म्युल्यांमध्ये. पाठ करायला तुम्हाला खूप जास्त सोपं जाईल. याच्यात तुम्हाला एक खूप महत्वाची गोष्ट करायची आहे, ती आहे प्रत्येक क्वेश्चनला तुम्हाला चेक करायचं आहे की तो क्वेश्चन जो फंक्शन आहे तो इव्हन आहे का ऑड आहे. आणि हे आपल्या फायद्यासाठीच करायचं, कारण जर का तो तुमचा क्वेश्चनचा जो फंक्शन आहे तो इव्हन निघाला तर bn चं जे डायरेक्ट आन्सर आहे ते 0 येणार आहे. तुम्हाला bn कॅल्क्युलेट करायचा नाहीये, फक्त काय कॅल्क्युलेट करायचं आहे a0 आणि an. ओके, आणि जर का तुमचा क्वेश्चन मधला जो फंक्शन आहे हा ऑड आला तर तुम्हाला a0 आणि an, दिस इज a0, आय एम सॉरी, a0 आणि an दोन्ही पण कॅल्क्युलेट करायचे नाही, तुम्हाला फक्त कॅल्क्युलेट करायचं आहे bn. ओके, मग आपल्याला ऑड इव्हन चेक करायचं कसं, तर देयर आर 2 सिंपल स्टेप्स. ऍक्च्युअली देयर इज 1 सिंपल स्टेप. एफ ऑफ -x जर का एफ ऑफ एक्स असेल तर इव्हन म्हणू शकतो, आणि एफ ऑफ -x जर का -f ऑफ -x असेल तर आपण त्याला ऑड म्हणू शकतो. म्हणजे काय हे लक्षात ठेवण्यापेक्षा लक्षात काय ठेवा, माझं स्टेटमेंट असं आहे की फंक्शन मध्ये जिथे जिथे x आहे तिथे तिथे -x पुट करा. जर का आन्सर सेम आलं तर त्याला आपण इव्हन फंक्शन म्हणणार आहोत, आणि आन्सरची साइन चेंज झाली तर ऑड फंक्शन म्हणणार. हे स्टेटमेंट परत एकदा नीट आहे. प्रत्येक x च्या जागेवर -x पुट करायचं, आन्सर सेम आलं तर इव्हन, आन्सरची साइन चेंज झाली तर ऑड, आणि इव्हन असेल तर काय आणि ऑड असेल तर काय हे पाठ करायचं. सो आपण क्वेश्चन बघूया. फाइंड द फुरियर सिरीज ऑफ फंक्शन आहे f of x is equal to x in interval -पाय to पाय. सो स्टेप नंबर 1 आपला स्टँडर्ड फॉर्म्युला कुठला यूज करणार आहोत आपण याला, a0/2 n is equal to 1 to infinity an cos nx plus bn sin nx. आपल्याला आता a0 an आणि bn काढायचा आहे, बट जर रेंज बघाल, इंटरवल बघाल तर आहे -पाय टू पाय. याचा अर्थ हा टाइप 3 चा क्वेश्चन आहे. टाइप 3 च्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला चेक करायचंय फंक्शन इव्हन आहे का ऑड. फंक्शन आहे आपलं एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स. मी काय सांगितलं होतं, जिथे जिथे एक्स दिसेल तिथे तिथे तुम्ही -x पुट करणार आहात. हा बघा, एक्स ला काय पुट केलं मी मायनस, एक्स ला काय पुट केलं मी मायनस. मग जे आलेले आन्सर आहे हे सेम आहे का साइन चेंज झाले, तर ह्याची साइन झाली आहे चेंज, आणि साइन चेंज झाला असेल तर आपण म्हणणार एफ ऑफ एक्स इज ऑड. आपण काय म्हणणार, एफ ऑफ एक्स इज ऑड. आणि जर का ऑड फंक्शन असेल तर आपल्याला एक कन्क्लुजन माहितीये की a0 आणि an 0 असतात. तर ऍज एफ ऑफ एक्स इज ऑड, a0 is equal to an is equal to 0. मग आपल्याला फक्त काय फाइंड करायचंय, bn फाइंड करायचं. काय फाइंड करायचं आहे bn. तर bn चा फॉर्म्युला आहे 2/π
0 to pi f of x sin nx dx हा आपला bn चा फॉर्म्युला आहे. सो मी आता फंक्शन पुट करतोय क्वेश्चनचा 0 टू पाय फंक्शन आहे आपला x क्वेश्चन मध्ये x दिलेला आहे sin nx dx. सो क्वेश्चन आलेला आहे आपला रेडी. इथे आपण यूज करणार u v रूल 2 बाय पाय तसाच. बोला u v रूल काय सांगतो पहिला तसाच दुसऱ्याचं इंटिग्रेशन साइनचं इंटिग्रेशन असतं मायनस कॉस nx x सोबत n आहे म्हणून n नी डिवाइड केलं. पहिला तसाच दुसऱ्याचं इंटिग्रेशन मायनस पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1 दुसऱ्याचं इंटिग्रेशन मायनस तसंच कॉसचं इंटिग्रेशन साइन nx अपॉन आधीचा n आणि आत्ताचा n परत प्लस याचा डेरिव्हेटिव्ह पण इथे कॉन्स्टंट आलाय. कॉन्स्टंट आल्यावर आपला यूव्ही रूल संपला. लिमिट 0 टू पाय. अप्पर लिमिट स्टार्ट करतोय मी काय पुट करणार आहे पाय पुट करणार आहे. हे बघा इथे पाय पुट केला x जागेवर काय दिलं पाय मायनस साइन अलीकडे लिहायची असते कॉस n पाय x ला काय दिलं मी n पाय बाय n हा झाला ह्या वाला पार्ट मायनस मायनस प्लस इथे काय येणार आहे साइन n पाय साइन n पाय बाय n स्क्वेअर. बट साइन n पाय ची व्हॅल्यू असते 0. मी हे लास्ट लेक्चर्स मध्ये सांगितलेलं आहे साइन मध्ये 2n पाय असू दे साइन n पाय असू दे किंवा साइन 0 असू दे आन्सर काय येणार आहे 0. सो हे नसतं लिहिलं आणि इथे 0 लिहिलं असतं तरी चाललं असतं. बट मी आता लिहिलेलं आहे फॉर युअर तुमच्यासाठी आता लिहून ठेवलंय मी मायनस अप्पर मायनस लोअर. आता काय पुट करणार आहे मी 0. आता इथे जर का 0 आहे तर 0 इंटू एव्हरीथिंग किती असेल 0. कशाला लिहायचे मायनस मायनस प्लस साइनच्या आतमध्ये 0 आला की डोकं लावायचं नाही. सो हे पण कॅन्सल झालं सगळं कॅन्सल झालं. उरलं काय हा 2 उरला हा पाय उरला ब्रॅकेट मध्ये हा मायनस आहे हा पाय आहे खालती n आहे. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ कॉस n पाय. सो आपलं फुरियर सिरीजचं पहिलं लेक्चर जर चेक कराल तर मी तिथे कॉस n पाय ची व्हॅल्यू लिहून दिलेली आहे. कॉस n पाय ची व्हॅल्यू असते -1/n आणि हा ब्रॅकेट मधला मायनस आणि हा बाहेरचा मायनस कधीच प्लस करायचा नाही. या टर्मला तुम्ही शेवटपर्यंत हात लावणार नाही. ही टर्म अशीच ठेवायची. हा मायनस बाहेर जाऊ दे. सो नीट ऑब्झर्व कराल तर पाय पाय कॅन्सल झालाय हा मायनस उरलाय बाहेर काढला हा 2 उरला खालचा n उरला आणि -1/n. सो हे उत्तर आलेलं आहे आपलं bn चं. आलेले सगळे आन्सर्स आपण परत क्वेश्चनच्या आपल्या या फॉर्मॅट मध्ये पुट करू. तर हे तुम्हाला शेवटी लिहायचंय इथे नाही लिहायचंय शेवटी लिहायचंय. सो a नॉट किती आहे 0/2 an किती आहे 0 cos nx प्लस bn किती आलाय आपला -2/n -1/n हा आलाय bn sin nx. सो हे आणि हे तर कॅन्सल झालं. सो f of x चं फायनल आन्सर आलं summation of n is equal to 1 to infinity -2/n -1/n sin nx. सो हे आलं आपलं फायनल आन्सर फॉर रेंज -पाय टू पाय आणि फंक्शन होता x. सो टाइप 3 मध्ये तुम्हाला पहिले एन्श्योर करायचं की तुमचं फंक्शन इव्हन आहे का ऑड आहे. इव्हन असेल तर काय कंडिशन आहे ऑड असेल तर काय कंडिशन आहे. इथे ऑड असल्यामुळे a नॉट आणि an 0 झाला. आपल्याला फक्त काय काढावं लागलं bn आणि आलेलं उत्तर आपण f of x मध्ये आपल्या मेन फॉर्म्युल्यात पुट केल्याने आन्सर संपलं. सो -पाय टू पाय हा टाइप पहिल्या 2 टाइप पेक्षा सोपा राहणार आहे कारण दरवेळेला कोण ना कोणतरी 0 होणार. एकतर a नॉट आणि an 0 होतील हे जास्त सोपं झालं किंवा जर फंक्शन इव्हन आलं तर तुमचं bn 0 होईल. पण नॉट बॅड. एक अख्खीच्या अख्खी टर्म म्हणजे एक अख्खाच्या अख्खा यूव्ही रूल तुमचा 0 आधीच माहितीये तर तुमचे कष्ट खूप जास्त वाचतायत. सो -पाय टू पायचा क्वेश्चन हा बऱ्यापैकी सोपा राहणार आहे तुमचा टाइप 1
टाइप 2 0 to 2 किंवा 0 to 2a या टाइप पेक्षा बिकॉज ऑफ दिस पार्ट. सो अशा प्रकारे आपण हा एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स चा क्वेश्चन सॉल्व्ह केलाय. पुढच्या लेक्चर मध्ये टाइप 3 वरची अजून काही व्हरायटी आपण बघूया. थँक्यू.